आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया अपूर्वा गज्जला. गंधात मंद धुंदावली फुले स्पर्शात रंग रंगात रंग ही केतकी झुले. वेली सगंध गंधात मंद धुंदावली फुले स्पर्शात रंग रंगात रंग ही केतकी झुले. नाजूक तारा गीत गीतात मीत ना पापणी हले. भीती मनात मी त्या क्षणात त्याचीच झाले. प्रीतीत गीत गीतात मीत ना पापणी हले. भीती मनात मी त्या क्षणात त्याचीच झाले. लाज बोली छान झालं अपूर्वा. आणि हे गाणं 4 वर्षाच्या सारेगमपच्या इतिहासात पहिल्यांदा ह्या मंचावर सादर होत आहे. आणि इतकं गोड गाणं ह्या आधी कसं नाही सादर झालं ह्याचंच मला आश्चर्य वाटतंय. व्हेरी नाईस. अशोकजी, एक विचारायचं, हे गाणं मिळालं कुठे तुला? कारण मला पाहिजे आहे आणि माझ्याचकडे नाही आहे हे गाणं. त्यावेळी सीडीवर आपलं कॅसेटवर केलं होतं, ती कॅसेट खराब झाली. आता माझ्याकडे गाणं नाही, तर मी घेईन आता मार्केटमध्ये मिळते तर. छान गायली, पण एक सांगायचं म्हणून सांगतो मी की थोडं जडपणा होता गाण्यामध्ये. हे अल्लड 18-20 वर्षाची मुलगी जी पहिल्यांदा प्रेमात पडली किंवा असं, ते त्याचे शब्द आहेत. म्हणजे गाण्याचं मूड काय किंवा काय, हे कोणतंही गाणं असू नये, हे जसं नाही, तर ते थोडा अभ्यास केला पाहिजे त्याचा. हां, बाकी मस्त झालं. सुरात गातेच तू. ऑल द बेस्ट. थँक्यू. कडकडीत गाणं असं निवडलं होतंस, पण अशोकजी मी तुम्हाला सांगतो की खूप छान गाते खरी. आज पण हे चांगलंच गायलास तू. मला असं वाटतं सुराला थोडं असं म्हणजे ओव्हर इथे चुकलं तिथे म्हणण्यापेक्षा थोडं कमी झालं असं. परत उद्या गायलाय छान गाणार तू. ताकद फक्त कमी पडली तेवढंच, बाकी काय. अपूर्वा, आता मार्क नाही आहेत, पण पुढच्या गाण्यासाठी विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. अशोकजी, हे गाणं पहिल्यांदाच जसं मी म्हटलं ह्या मंचावर
सादर झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक गाण्याच्या पाठीमागची एक स्टोरी असते काहीतरी, हो. आणि बऱ्याच गाण्यांच्या स्टोरीज त्याच्यामुळे ह्या मंचाच्या माध्यमाने आम्हाला सगळ्यांना कळल्यात. ह्या गाण्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. ह्या गाण्याचा मुखडा माझा आहे, हं. लिहिलेला. अच्छा. हा हो. हो, कारण अगोदर चाल बनली होती हा हा. आणि काहीतरी शब्द पाहिजे, डमी शब्द, म्हणून मी लिहिले होते. आणि हे घेऊन मी नांदगावकरकडे गेलो. हा. तर म्हणाला, हा मुखडा कोणाचा आहे, छान आहे. म्हटलं हे डमी शब्द आहेत रे, विसरून जा, तू लिही तुझ्या हिशोबाने. हा. पण कल्पना अशी आहे की तिला रात्री स्वप्न पडतं आणि राजकुमार येतो भेटायला, असं असावं. तर म्हणाला ठीक आहे, मुखडा हाच ठेवूया आपण, अंतरे मी लिहितो. म्हणून अंतरे त्यांनी लिहिले आणि मुखडा माझा राहिला. क्या बात. इथून कवीची सुरुवात झाली माझ्या आयुष्यात. वंडरफुल. ते राधाई बावरीपर्यंत. हो. आणि अशोकजी सुमनताईंनी गायलेलं हे गाणं सुमनताईंनी आहे. गायलं. आणि मला वाटतं तुम्ही सुरुवातच संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांच्यापासूनच झाली. नाही, एक पेटीवाला म्हणून हार्मोनियम वाजवायला त्यांच्या ग्रुपमध्ये सुरुवात झाली माझी. अच्छा. आणि 69ची गोष्ट आहे, 69 सालातली. आणि 2-3 महिने झाले नाही तर मला कल्याणपूर म्हणाले, अरे आपण मे मध्ये वेस्ट इंडिजला चाललो आहोत. हा. म्हणजे आनंदच आनंद सवन. आणि 31 गाणी होती सुमनताईंची, तर त्याचं नोटेशन करणं, कॉर्ड्स काढणं, हे सगळं काम चालू होतं त्यांच्या शरू बर्वे म्हणून सेक्रेटरीकडे. अच्छा. तर ते करता करता अरे म्हणाला, तू पेटी चांगली वाजवतो, नोटेशन येतं तुला, गुणगुणतोही चांगला, सगळंच येतं, तू संगीतकार का बनत नाहीस? तर म्हटलं ते आपलं काम नाही. अरे नाही, बघ ना आपल्याकडे. आणि त्याच वेळी माझा योगायोग म्हणा किंवा काही माझं भाग्य चांगलं, अशोकजी परांजपे त्याच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहायला आले होते, अच्छा. कवी. हा. ते म्हणाले, कवी पण आपल्या घरातच आहे, ते तुला गाणं देतील आणि तू कंपोज कर. आणि आपल्याला कुठे उद्याच्या उद्या पाहिजे, आरामशीर कर ना, 15 दिवसातून, 1 महिन्यातून एक. म्हणून मग त्याने एक गाणं दिलं. एकदाचं यावे सखया, नाविका रे, केतकीच्या बनी, अशी ती गाणी झाली. आणि सुमनताईनं ऐकवल्यावर सुमनताई एकदम उडाल्याच म्हणजे. वाव. आणि वेस्ट इंडिजला जाऊन आल्यावर मग रेकॉर्डिंग झालं. आणि 72 साली माझी ही पहिली रेकॉर्ड मार्केटमध्ये आली. आणि तेव्हा संगीतकार अशोक पत्की असं लोकांना क्या कळलं. बात आहे, क्या बात. सा रे गा मा पा, आयडिया.